हे मी 2 नंबर साईजचे मणी घेतलेत। त्यानंतर ही ग्लास पेन्सिल आहे जी आरीवर्कसाठी वापरतात। त्यानंतर 14 नंबर तुलिपची सुई आणि ही एक मी रेग्युलर सुई घेतली आहे जी थोडी जाड आहे। त्यानंतर एक कॉटनचा थ्रेड आणि एक सिल्क थ्रेड घेतलाय। पेन्सिलच्या साहाय्याने गोल सर्कल ड्रॉ करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये फ्लावर ड्रॉ करून घ्यायचं। मी अशा प्रकारे फ्लावर ड्रॉ केले। तुम्हाला जो आकार योग्य वाटेल तुम्ही तसा ड्रॉ करू शकता। त्यानंतर आपला जो कॉटनचा थ्रेड आहे तो घ्यायचा। नेहमीप्रमाणे धाग्याला खालच्या साईडने गाठ देऊन घ्यायची आणि त्यानंतर फ्लावरचा जो मधला सर्कल आहे त्यामध्ये याप्रमाणे मणी टाकून व्यवस्थित बॉर्डर तयार करून घ्यायची। त्यानंतर आपण हे जे फ्लावर ड्रॉ केले त्यामध्ये पण आपल्याला याचप्रमाणे मणी टाकून घ्यायचे। हे फ्लावर बनवायला एकदम सोपं आणि कुणीही बनवू शकतं। लवकरच आपल्याला ब्लाऊज वर्क करण्यासाठी घ्यायचे, त्यामुळे ज्यांनी कुणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायचे। जेणेकरून काय होईल, तुम्हाला जे ब्लाऊजवरती वर्क करणार आहे त्याचे व्हिडिओ बघायला भेटतील। याप्रमाणे पूर्ण फ्लावरला बॉर्डर तयार करून घ्यायची। पूर्ण बॉर्डर तयार झाल्यानंतर आपला जो सिल्क थ्रेड आहे तो घ्यायचा आहे आणि जी आपली साधी सुई आहे जी आपण हात शिलाईसाठी वगैरे यूज करतो ती सुई घ्यायची आहे। पण आपल्या साध्या सुईपेक्षा थोडीशी जाडसर घ्यायची आहे। त्यामध्ये 4 ते 5 पदरी धागा ओवून घ्यायचा याप्रमाणे आणि खाली एक गाठ देऊन घ्यायची। त्यानंतर आपलं जे सर्कल केलेलं आहे फ्लावरच्या मध्ये त्यामध्ये याप्रमाणे फ्रेंच नॉट टाकून घ्यायच्या। फ्लावरच्या मधल्या सर्कलमध्ये पूर्ण अशी फ्रेंच नॉट टाकून घ्यायची। त्यानंतर पुन्हा धागा घेऊन आपण जे फ्लावर बनवले
त्याच्या एका पाकळीच्या बरोबर सेंटरला असं टाकून घ्यायचं सरळ. याचप्रमाणे प्रत्येक धागा टाकून घ्यायचा. याप्रमाणे प्रत्येक पाकळीमध्ये धागा टाकून घ्यायचा. किती छान पाकळी दिसते बघा. या प्रकारे फ्लावर तयार करून घ्यायचं. फ्लावर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.